पाठवायचा आहे. चला सामन्याला आली आहे सुरुवात. त्या सामन्यामध्ये समीर आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सलामीर मैदानाच्या आतमध्ये येण्याच्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती निखिल रणदीप सज्ज होतात बॉलिंग ट्रॅकवरती. न्यामा बॉय इज प्रेझेंट. दोन्ही संघातले एक्स्ट्रा खेळाडू. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. ओ हो हो. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मिस्टर समीर डिपार्ट्स गॉन. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. हातातून चेंडू निसटला त्यामुळे अपील मध्ये सुद्धा तितका उत्साह नव्हता. एकदा मात्र धावून कंप्लीट केले गेले. आयांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी ॲज वेल ॲज मयूरच्या सुद्धा, कारण मयूर ॲज अ ओपनर म्हणून येत आहेत. मागील मॅचमध्ये सुद्धा ओपनर म्हणून आले होते. चांगली साथ त्याने समीरला दिली होती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगली फिल्डिंग निखिलद्वारे आणि निर्धाव चेंडूची सांगता. सिंगल धाब्यासाठी खेळलेत. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 4 चेंडू आणि 2 धावांची 2 धाबा. 4 चेंडू आणि 2 धावा धावफलक करते. यावेळेला गॅपमधून इन टू द गॅप 4 रन्स. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये. निखिल समोर आता अयाने सन्मान दिला. त्या चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. षटक क्रमांक पहिला संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 7. प्रथमेश नवीन गोलंदाजी मार्कवरती. सन्मान दिला गेला पहिल्या चेंडूवरती. आडव्या बॅटनं स्टिअर. 1 धाव धावून कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव. महत्वाचे काय आहे या मैदानामध्ये पहिली बॅटिंग करत असताना तुम्ही 40च्या आसपासचा धावफलक उभं करणं, तो तुमचा बेस आहे. त्या गोष्टीला जर का प्रदर्शित नाही केलं तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. चांगले प्रयत्न पण मला वाटते शूट स्किट झालात. नवदा धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मागील चेंडूवरती मागील षटकामध्ये आलेला तो चौकार. हलक्या हातानं पुश केलं. दिशा दिली चेंडूला. तेजस चेंडूवरती आला तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण केली जाते. चांगल्या मॅचेस रंगतात. पहिल्या मॅचपासून आतापर्यंत ही 3री मॅच चालू आहे आणि 3ऱ्या मॅचमध्ये चेंडू फळीतला संघर्ष जारी आहे. बॅटिंग करणारी टीम एक मोठी विकेट आल्यानंतर आता जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली आहे. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. हो यावेळेला गॅपमधून नाही. चांगली फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा नजारा पीसीसीने अनेक वेळा बहारदार क्षेत्ररक्षण दाखवलंय. आज सुद्धा तोच प्रयत्न. ज्या क्षेत्रातून चौकार लगावला होता आणि तिथून मोठा कॉन्फिडन्स फलंदाजाला मिळाला त्याच चौकारामध्ये त्याच दिशेने येणाऱ्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. 12 धावां साईडला खेळण्याचा प्रयत्न. दीपक यावेळेला रनआउटची संधी. हो हो हो. एकाचे 2 झाले आणि एकाचे 2 झाल्यानंतर काय होतात? भांडणं लागतात. इथं तशीच काहीशी भांडणं
लागतायत कारण ओव्हर थ्रोच्या रूपाने एक धाव सुद्धा येताना दिसते. 14 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. PCC एका बाजूला, दुसऱ्या बाजूला बाबा 11 राजेश यांच्या हातामध्ये चेंडू. समोर आयान खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडवला जातो. फेकी केली गेली. रनआउटची संधी मिस झाली आहे. एक धाव महत्वाची. एका धावाला तुम्हाला वाचवणं गरजेचं असणार आहे. जोपर्यंत तुम्ही ती एक धाव वाचवत नाही तोपर्यंत तुमचा संघर्ष जो आहे तो कमी होताना दिसणार नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचवर्तज्ञाने सांगतात इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. पुन्हा एकदा स्टे केलं चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून झालाय. सिंगल धाव येते आणि या सिंगल निशी 17 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेला गॅप मधून दोघांच्या मधून हाताला लागून चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. विपुलचे पाटील यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम विपुल. धावा धावफलकावरती झाल्यात 21-21. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा राजेश समोर आयान समोरच्या दिशेने हातामध्ये चेंडू. दीपक यांच्या कोणतेही धाव नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा दिशा दिली चेंडूला. स्क्वेअर विकेट खेळायचं होतं. एका धावेसाठी सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि षटक क्रमांक मला वाटतंय 5 बॉल 22 आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी. तितकी चांगली स्थिती आहे का किंवा नाही का बघितलं जाणार. इनसाइड आउट खेळले. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. सफल प्रयत्न. त्याच्यामध्ये 1 धाव आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपत असताना 23 धावा धावफलकावरती आहेत त्या बाबा 11 या संघाच्या. यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू जात असताना अडवला गेलाय. एफर्ट्स चांगलेत. एफर्ट्स मध्ये पूर्ण मार्क मिळत आहेत त्या PCC संघाला इन टर्म्स ऑफ फिल्डिंग. अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. पुन्हा एकदा विनंती आहे 4ही संघांना नाणेफेकीला येत असताना तुम्ही तुमची फॉर्मॅलिटी या स्पर्धेबरोबरची कंप्लीट करा. त्यानंतरच टॉस केला जाणार आहे. सो आतापासूनच तुम्ही जर का तुमची फॉर्मॅलिटी कंप्लीट केलेली नसेल तर प्लीज करा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती आला आणि बॅटवरती येत असताना एकदा धाव कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येते. 26. 4 चेंडू आणि 26 धावा. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि रन आउटची संधी. सुजलने केली फेकी. त्यामध्ये होती दीपकची नेकी आणि त्यामुळेच अयान मैदानाबाहेर. फलंदाज बाद. आदरणीय रवींद्रजी मोरे साहेब आपले मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. तौफिक भाई बीच मैदान पर आ चुके. तौफिक आलेले आहेत आणि तौफिक आल्यानंतर
कसा खेळ त्यांच्याकडे पाहायला मिळतो बघूया. तेजसने फेकी तर केली आहे पण दीपक इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे दीपकची चर्चा जारी. इनिंग पहिली संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पीसीसी समोर 28 धावांचं लक्ष ठेवलंय बाबा इलेव्हन संघाने. यानंतर होणारी मॅच त्याच्या टॉससाठी या दोन्ही विजयी संघाचे कर्णधार विघ्नेश फायटर बी वर्सेस ओम साई फुलपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. चला सनी नवीन गोलंदाजी मार्क वरती आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एकदा धापलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होताना दिसेल. सिंगल धापलक पुढे जाईल. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे मुबलक वेळ आहे. अभिषेक स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा हलक्या हाताने एका धाब्यासाठी खेळलंय. दीपक ठाकूर आणि अभिषेक अशी जोडी जी आपल्या खांद्यावरती विश्वास ठेवत असताना या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी मजबूर करतील. बाबा इलेव्हनला गोलंदाजीमध्ये धार दाखवावी लागणार आहे आणि गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपला ठसा उमटवावा लागेल जर काही मॅच जिंकायची असेल, जर काही स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आमच्या साथीनं आहे. आमचे दोन ऑफिशियल अंपायर गौतम पाटील, विवेक पाटील, पाटील ब्रदर्स. ऑल साइडला नो नो ओ नो. चौकार +1. चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही म्हणूनच या 5 धावा बक्षीस स्वरूपाने. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. पुन्हा एकदा सिंगल. 9 रन्स. 5 चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती. 28चा पाठलाग आहे म्हणजे रन बॉलच्या आतमध्ये एकमेशन येऊन थांबलंय. एक मिनिट आता 9ला चौका आला म्हणजे 5 आल्या. त्या 5 आणि 5 सिंगल आहेत का? 4 सिंगल आहेत. पहिला डॉट आहे त्या 5 रन आल्या. 5 बॉल 5 सिंगल 9 वरती चौकार. टोटल 10. अगदी बरोबर. दीपकचं कॅल्क्युलेशन कधीच चुकू शकत नाही. त्याच्या मागचं कारण लय मोठं आहे. आम्ही नाही सांगू शकत पण व्हेरी पंक्च्युअल पर्सन इन मॅट्स खूप स्ट्रॉंग आहे दीपकचा. मयूर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. सिंगल धाव येते. अनिकेत मोरेश्वर शिवलकर यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. असा खेळाडू जो खेळायला भेटो नाही भेटो पण क्रिकेटला एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक मैदानावरती असतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअरच्या दिशेने गेलाय. सिंगल. एक धाव येते आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. या मैदानावरती संध्याकाळी 7 नंतरची गर्दी ही अविश्वसनीय असते. हा इतिहास आहे मैदानावरचा आणि त्यामुळे आज उद्या परवा रविवारी इथं मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येताना दिसतील आणि त्यांचा उत्साह या मॅचला बघत असताना या स्पर्धेला बघत असताना पाहण्यासारखा असणार आहे. नामाबॉयची संपूर्ण टीम या संपूर्ण उत्साहासाठी कारणीभूत.
धाबा धावपलकावरती 14-14. चेंडूचा खेळ झाला आता 4. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मयूर समोर. अभिषेक सिंगल. 5 बॉल झाले. मयूर मागील वर्षी ज्या पद्धतीने खेळला होता किंवा मयूरने ज्या पद्धतीने प्रभावित केलं होतं याच मैदानावरती मला वाटतं त्याच्या काहीशा चांगल्या खेळी आहेत. यावर्षी त्याच्या बॅटमधून त्या धावा येताना दिसलेल्या नाही आहेत. थोडीसं अडचणीचं कारण ते बाबा इलेव्हन संघासाठी सिंगल. आणि अशा प्रकारे पहिलं षटक दुसरं षटक संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 12. आता तरी मारा नाहीतर मग मैदानाबाहेर जावं लागेल. साहेबूच्या हातामध्ये चेंडू. सिंगल. कोणत्याही प्रकारची घाई नाही, कोणत्याही प्रकारची गडबड नाही. आम्हाला फक्त एक धाव काढायची असं सांगत असताना दीपक ठाकूर अभिषेक त्यांच्या साथीनं सैबूच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू. हो, हलक्या हातानं पुश केलं चेंडूला आणि पाठवले एका धावेसाठी. विरार क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आणि ही इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यामुळे अशा काहीशा स्पर्धा व्यवस्थित रीतीने पार पडतात. आशिष तनावडे खूप मोठी मेहनत करून दूरवरचा प्रवास करून अखेरकार या स्पर्धेच्या दरम्यान पोहोचलेले आहेत. सिंगल सैबूच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा अभिषेक. पीसीसी साठी चांगली बाब काय आहे तर अजूनपर्यंत एकही विकेट आलेली नाही आहे, त्यामुळे हे धावफलक थोडं सोपं वाटायला लागलं. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता 6 चेंडू 6 धावांची गरज असताना अयान आलाय आणि त्याच्यासमोर अभिषेक. मयूर थोडासा सिली पोझिशन मध्ये जाऊन उभा आहे म्हटल्यानंतर या मॅचला एखादा डॉट आणण्याची. ओ, हातामध्ये चेंडू निसटला. ज्याच्यासाठी पुढे गेला तो अटेम्प्ट मात्र कंप्लीट नाही होऊ शकला, सक्सेस नाही होऊ शकला आणि त्यामुळे एकदा सहज कंप्लीट. बघा, कधी कधी इतक्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊ नये की तिथून बाहेर येणं मुश्किल होऊन जाईल. 12 चेंडू 12 धावांची गरज असताना प्रत्येक चेंडूवरती एक धाव पीसीसीच्या दोन्ही फलंदाजांनी घेतली होती. पण त्याच्या मागचा एक इतिहास काय होता तर 2 षटकं पूर्णपणे ते खेळपट्टीवरती टिकून उभे आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित होतं. समोर डाऊन द ग्राउंड वेगाने चेंडू निघून गेला. सीमा रेखा पार. याचीच मी चर्चा करत होतो. काय सेट असताना अशा प्रकारचा थेट फटका मारणं गरजेचं होतं का? जी हा, ठाकुर है तो मुमकिन है. ठाकुर का जलवा जारी है. दीपक ठाकुर नाम तो सुना ही होगा. आता एका धावेची गरज. रायडर आमचे निरंजन चिंदरकर, आशिष, नितेश
खूप मोठी मेहनत. जयेश पाटील त्यांच्या साथीने आहेत, पिंटू सुद्धा. मॅच फिनिश, मॅच ओव्हर, सामना संपला, सामना जिंकला टीम PCC ने. पराभवाच्या छायेमध्ये जातोय संघ बाबा 11 हार्ड लक टीम. चला कर्णधार नाणेफेकीसाठी कर्णधार आपण आपल्या संघाकडे मैदानात जायचंय. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर दीपक ठाकूर. दीपक ठाकूर ठरतात मॅन ऑफ द मॅच. आपल्याला विनंती आपण मंचावरती या आणि यानंतर जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल विपुल पाटील यांचा.